पिंकी होती, तिची माय होती, त्याला घराला घर पण होती लगत. किती खेच आहे माही पोरगी. मी तर दिवसभर बाबा 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 करून मागं पै. आता तर कोणी फिरून नाही पाहत माग. पिंकी, पिंकी आली, हो माही पोरगी आली. हा, पिंकी कुठे गेली? पिंके, कुठे गेली गो पिंके तू? येणं घरी बाबाला गमत नाही आता. येव पिंके. हातानं सत्यानाश केला मी आम्हाला घराचा. हातानं रस्त्यावर आणली मायला कराले माय बायकोले. कोणत्या तोंडानं जाऊ? मला आता कोणाला अनाथ येईल म्हणा याची शरम लागते, कारण आपलाच आपल्याला ताबा नाही आहे. या दारूनं मला लय मातीत घातलं. अरे पोट्टो, पिंकीले बोलायला आले का रे खेळाले? नाही काका, ते तर तिच्या मामाच्या घरी जायला ना. आम्ही तुम्हाला म्हणायला आलतो की तुम्ही आता पिंकीला घेऊन या ना घरी. आता बस झालं ना, लय दिवस झाले राहिली ते तिच्या मामाच्या घरी. हो ना काका, आणा ना त्या पिंकीले. आता पिंकी नाही तर आम्हाला खेळायची बी मजा येत नाही. मलाही वाटते रे, पण कसं जाऊ कसं आणू मला समजून नाही राहिलं. मला काहीच सुचून नाही राहिलं. तर कोण आणून देईन माय पोरीले घरी? मी कोणत्या तोंडानं जाऊ? कसं म्हणू तिच्या बापाले धावाले की पाठवा म्हणून त्याले? मलाच काही समजून नाही राहिलं. काका तुझे समजायला लागते. एसटीत बसा आणि पिंकीच्या मामाच्या गावाला जा. आणि लगेच तर ती पिंकीच्या आईले आणि पिंकीला घ्या आणि एसटीनं वापस या. दुसरं काय समजा लागते काका? हो रे बापा, एवढं सोपं करून नाही ठेवलं ना म्याला. बिकट परिस्थिती करून ठेवली स्वतःचीच. काय आता तुम्हाला कसं सांगून, तुम्हाला काय समजते बापू हो? काका आम्हाला काही समजत नाही. आम्हाला फक्त इतकंच समजते की आता तुम्ही पिंकीला घेऊन या, कारण आमचा उन्हाळा लय बोर चालला ना काका. आम्ही आता किती दिवस झाले आंबे तोडायला नाही गेलो. पिंकी नाही तर काही मजा नाही येत ना. आता नदीवर अंग धुवायला जावं लागते. पिंकी नाही तर मग येत नाही. कोणीच येत नाही, म्हणतात जाऊ द्या पिंकी आली की जाऊ, जाऊ द्या पिंकी आली की जाऊ. मग अशानं उन्हाळा संपून चालला ना, मग आमची शाळा उघडते ना काका. आणा ना लवकर पिंकीले. काका नाही तर तुम्ही असं करा, हे बघा काका, तुम्ही ना पिंकीच्या मामाला फोन करा आणि त्यांनाच म्हणा आणून द्या म्हणून. मग त्यानं नेलं की नाही, मग ते आणून देतील. तुम्हाला जायची बी गरज नाही. तुम्हाला समजत नाही ना कोणत्या एसटीत जावं लागते काय जावं लागते, तर मग तुम्हाला जायची गरज नाही. हो ना काका, करा बरं आत्ताच फोन करा काका. आणि त्याच्या मामाला म्हणा पाठवून द्या म्हणा त्याला, नाही तर आणून द्या म्हणा जसं नेलं तसं. हो काका हो, करा फोनच करा. तुम्हाला बी जायची गरज नाही. मग करा फोन, आताच करा, आमच्या देखतच करा. बरं मी करतो ते फोन. जा तुम्ही खेळा, जा. उन्हाचा हिंडू नका, घरी जा आपापल्या. जा, मी करतो पिंकीला फोन. हा जा. पिंकी येणार. ए पिंकी येणार. मज्जा. ए बाबा आले, बाबा आले. बाबा काय आणलं अजून? आंबे अजून काय आणलं? मस्त काही आणलं बा. केळं आणली, भाजीपाला आणला, आंबे आणले. आंब्याचा रस करून आपण त्या आंब्याची टोपली बरोबर ठेव. हो ठेवतो. आणि का तुम्हाला टिकली आणि पिना सांगितलं ते आणलं काय? हो आणलं, सबन आहे त्या थैलीत. ते खाली आहे पाहिजे तू तीन गिटीन वरून त्याच्या भाजीपाला टाकला. मग मी मागून घेतला तर आरामशीर काढ शांत सगळं. बाबा बाबा मी आता आंबा खातो ना. हो तूही खाय. अन बाईली दे आपल्या दोन खा. हा पिंकीला दे. पिंकी कुठे आहे? ए पिंकी, बाबाने काय किती सगळं आणलं. काही काही केळं आणले, लगे आंबे बी आणले. हो तिले काय आवाज द्यायला लागते? हजरच आहे ते किती वेळची पाहून राहिली तर तू. नाही मला नाही पाहिजे. मी ती तशी चालती बाहेर. मला नाही पाहिजे. यो बाई पिंकी घे आंबा घे. बा जगण्या खाते आंबा, बाई खाते, तूही खा. झुून खा जा. बस एका ठिकाणी. चल बस. आता मी हात पाय धुतो. काय आता मी हात पाय धुतो, दोन हे करतो जसं त्या आगी पेतो. थकलो बापा मी. देव मला चहा देऊ एक कप करू. ये पिंकी आपण आंबे खाऊ आता. मज्जा येते हा मस्त. हाव काही नाही खा लागत, रस कर लागते त्याचा. खायला तर पुढे जात निरा. खाऊ दे ना बाई, आंबे आम्हाला होतीच खाऊ दे. जाऊ दे दादा, आईने आंबे नेले ना, आपण त्यातले केळं खाऊन टाकू. ये पिंकी आपण त्यातले केळं खाऊ. राहू दे ना, त्यालाही बोलीन ना अजून. राहू दे. आई नाही बोलत, बाबांना आपल्यासाठी आणले. चल काढू काढू चिनी काढ त्याचे सगळे सगळे केळं. काय पट्टे आणू दे का थैली? थैली मोठी हुसकत राहते थैलीत रा. असं की डोक्स नाही गेले तर. नाही ना, मी हुसकत नाही, फक्त केळंच घेतो. आम्ही केळं खातो. तू आंबे घेऊन गेली ना, जाय मग आता आम्ही केळंच खाऊन घेतो. होय तिकडे थैली मोठी. तुम्ही सांगितलं ना हुसकत नको जसं कोणाच्या देखते काही. थांब ना बाई, खाऊ दे ना. अशी कोण करतो? बाबाला नाव सांगितलं झालं. हो हल्ली गेली बाबा धाक दाखवणारी बिनडोक्षेची. अकलही नाही जशी की कसं खाव, कोणा देखता खाऊन कोणा देखता खाऊ नाही ते.
जाऊ दे चिने, जाऊ दे ना, काय ते खायत लक्ष देतो. जाऊ दे, आपण खेळू ना. तुला माहिती आहे का, आजीने मला चौसर काढून दिला ना. अहो तो जुना चौसर आहे ना, चाल ना आपण खेळू ना. लय मोठ्या मोठ्या गोट्या आहेत त्याच्या. चाल चिने, मजा येईन का आपण खेळून, तो खेळता येते का तर. का बा वाढू का तुम्हाला जे आले येऊन घ्या. मग आठवून जाते सर काय बी धंदा होते. मग भांडे कोंडे घासणं होता उन्हाच्या पहिले. हो वाढ ना. काही जात कोणी ना करत जा ना जरासं. आता उन्हाळ्याचं खायला भेटते. काही करून नाही राहिली ना, काही नाही. लोणची कर, बनव कर. अहो हो ना, केलं ना आज पणच केलं. अहो ते काल मी काय केलं तर मी म्हटलं ताज्या कैऱ्या आहे तर ताज्या कैऱ्याचं लोणचं टाकलं जरासं असं 15-20 दिवस खायले म्हणून त्या कैऱ्या झाल्या. काल पण केलं ना तर आज केलं ना. मग जेवा मग चला. कुरवड्या तळल्या त्याच्या संग, मस्त चिकाच्या कुरवड्या तळल्या त्याच्या संग. मळा झाला गड्या मग तर. चल वाढ बरं मग पटकन. शांताराम भाऊ आहेत का घरी? कोण आलं माय आता वक्तावर व ज्याच्या वक्तावर मग फालतू उशीर होते पाहिजे आले. कोण आहे? आहेत घरीच या. बापारे, हे अवतरले का आता? काय वहिनी, झालं का जेवण? नाही राहिलं जेवण. तुम्ही लय दूर चक्कर मारला कसा काय रस्ता भुलले आज? काम होतं शांताराम भाऊच्या इकडे म्हणून आलतो बा. हे पा पैसे गिशे मागितलं देऊ नका काय? बोल रे बोल काय म्हणता? काही नाही शांताराम भाऊ, मला एकच काम होतं फक्त. म्या म्हटलं जातो मग मी पिंकीला आणायले, तिच्या मायली घेऊन येतो. मग ते का मुली गेलेले आला का तू? जा ना मग. ते काय सांगा लागते तुला तर किती दिवसात सांगून राहिलो बाबा आम्ही. तर तू स्वतःच लावून राहिला नाही रे. हो जातो तर म्हटलं म्या, पण मला म्हणणं होतं चालता का तुम्ही संग? आता मग एकटं गेलो तर मला माझ्या संग पाठवती नाही तिचे बाबा, तिचा भाऊ तर पाठवतच नाही. म्हटलं चला तुम्ही संग, तितकंच मग कसं तुमचा मान ठेवतीन तर पाठवतीन तरी. हो आणि ते घेऊन ये आणि मग डबल जसं तसं तू होऊन जाय. ते दारूत लोड आणि मग तिचा बाप मला विचारीन की का तुमच्या भरोशावर पाठवलं तर आता कसं नाही मला तोंडावर पाड. नाही नाही शांताराम भाऊ, आता आता खरंच नाही तसं होणार. अजिबातही तुम्हाला मान अपमान तुमचं होणार नाही, काहीच नाही. तुमच्या शब्दालाच मान राहीन आता. फक्त एकदा चला. बाबू असं ते लय खेप म्हणेल. लय खेप त्या शहाणा शब्दा काय खाल्ल्यान काय काय केलं देव काय हाती घेतली. आता मी पेत नाही, आता मी पेत नाही. आणि डबल ते काय मै तर आले की डबल तू दुसऱ्या कसा ओळखती नाहीस मग तू कामाले. ते आले का त्या पोरीच्या पायाला लागलं, त्या भेटीला तर जायला लागत होतं कमीत कमी. एखादा बाप असला का धावपळ करत गेला असता. 8 रोज झाले ना आणि तू अजून घरच्या घरीच जायस. असंही माणसानं वागू नये की त्याची त्याला शरम लागेल. आता तुला शरम लागून राहिली तर ती जायची स्वतःच्या पोरी भेटीला जायची ना का काय बाप असल्या का तू. हो ना शांताराम भाऊ, मला पिंकीचीच काळजी वाटून राहिली. म्हणून मला वाटते की कसं आपलं लेकरू आपल्या घरी घेऊन या, म्हणून म्हणतो फक्त एकदा चला. लय लवकर उघडले रे बाबू डोळे. लयच लवकर उघडले. उपाशी आहे 48 दिवस झाले म्हणून तुला आठवण आली चिंता लेकरायची. नाही तर तू खाणं ते नसलं की तुला काही आठवण येत नाही कोणाची. टक्कर दिली नाही वाटते कोणा. पैसे तर सरलेच असतील ना आता. वावर काढली नाही इकडे काय नाही म्हटलं काय सहा करतून टाकता का सौदा वावरात आता. तेच राहिलं तर बाकी नाही आता. माफी करा बा शांताराम भाऊ, मोठ्या भावाच्या नात्याने एकदा माफ करा फक्त. आता मी डबल असं करणार नाही. आणि वावरात हाती लावत नाही राजा मी. मला माहित आहे मला पोरगी आहे, मला तिचं लग्न कार्य करायला लागेल. ते वावर नाही ऐकत मी. आता मी कोणासंग दोस्ती नाही ठेवत, अजिबात दोस्ती नाही ठेवत. मला वावर बोला, माझं घर बोला, मी बोल असंच करतो. फक्त एकदा चला आता माझ्या संग. मी म्हणतो जा ना. एवढे म्हणून राहिले मनापासून तर झाली चिंतेली परची ती झाली जशी ना म्हणून झाले नाही. येतात ते काय आपल्या घरी हा जा नाही का त्यानिमित्ताने ते जाती घेऊन तरी येतील ते पोरीले ते मिनाले. अहो शांता, तर अजून ओळखलंच नाही येले. हा गिरगिट पेक्षा रंग बदलते. तो तरी दिवसातून 6 खेप बदलते, 10 खेप बदलते. याच्या शब्दावर कोण विश्वास तरी ठेवा का? नाही ना भाऊ, हे बा कोणाची शपथ घालायला लावा तुम्ही आता. मी आता सुधारतो म्हणजे सुधारतोच. फक्त एकदा फावले म्हणा मा सांग चला. आता फक्त तुमच्या शब्दावर ठाम राहायचा बापा. नाही तर येईल म्हणेन मी जाण तुम्ही तर जाऊन नजून टांगळो करसान तर आमच्या नावाला का पटायला लावू. तुमच्या संग आम्ही येऊन राहिलो गाव धर्म म्हणून, गावातला लोक माणूस म्हणून एखादं त्याचा मान ठेवता जसा काही त्याचाही. आणि तिकून आल्यावर जसे साजरे वाग जरा पोरी संग. लय उपकार झाले भाऊ तुमचे. भाऊ लय उपकार झाले खरंच. आता मी माझ्या शब्दावरून मुकरत नाही म्हटलं ना, अजिबात मुकरत नाही मी माझ्या शब्दावर. ठाम राहा तुम्ही. लय उपकार झाले बा. चला मग सकाळ चालता का काही आहे तुम्हाला टाइम? तुम्हाला टाइम असेल दाखते तो पोरी. पाहू मग सकाळी नाही तर परत दिवशी जाऊ.
आता असं काय तिकडे जायचं आहे मला नातेवाईकाच्या इकडे काम आहे. मग ते झाले की परत दिवशी जाऊ. मग त्यात लोक राहायचं ठाम, नाही त्यात लोक बदलून नशीन घरून जायचं निघायच्या पहिले. नाही नाही भाऊ, आता नाही बदलत मी. आता तुम्ही विचार काहीच नका करू, काहीच नका विचार करू सांग की मी काही बदलेन म्हणून. परत दिवशी नक्की जाऊ, सकवूनच जाऊ. काय त्या गावात 10ची एसटी आहे, घरपोच जाते त्या गावात जाते, मग 10ची एसटी, त्या एसटीने चाललं जाऊ. बरं. आणि जेवले का? हा, आज जेवले कसं कोण? या मग जेवायले, नाहीतरी आम्ही जायचंच राहिलो. या तुमचंही ताट वाढतो, जेवा. कुठचा जेवला व तो उपाशी आहे, कोमकावेला आहे म्हणून त्याला घरच्याची आठवण आली. नाही त्याला घरच्याची आठवण येत होती का? पैसा खिसात होता तर कसा फुर्र करे, गोष्ट नाही ना. वा त्याचंही ताट वा. नाही भाऊ वहिनी, जेव्हा नाही लागत. जेवलो मी, सकवून होती, रातची भाकर होती, ते खाल्ली मी. भूक नाही मला आता. फक्त भाऊले पाठवतो फक्त परत दिवशी. हो हो, येतात येते पराच्या दिवशी. आता सकाळची येत होते पण त्याला आमच्या नातेवाईकाच्याकडे काम आहे, तिकडे जावं लागते त्याला, अर्जंट संबंधाचं काम आहे, तर जास्त लागते त्याला. तर परत दिवशी सकाळ मग 10च्या एसटीने चालले जातो. या मग आता जेवा, धुवा हात पाय, ताट वाढतो मी आता. या